आऊ मी सांगते टूर मॅनेजरला तुम्हाला येऊन भेटायला, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. काय ग नंदिनी? एक्सक्यूज मी, मे आय कम इन? अरे ये ना जय, ये ये. मी तुला एवढ्यासाठी ते बोलवलं की दाभोळकरांबरोबरच्या मीटिंग्स कशा चालल्या आहेत. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे सगळं, पण डोंट वरी, वी विल हँडल इट. पुढची मीटिंग कधी आहे? रजनीनी परवाचीच मीटिंग घेऊन ठेवली आहे. रजनीनी? जय, दाभोळकर आपले खूप जुने क्लायंट आहेत. आपण खूप काम केलंय त्यांच्याबरोबर. एवढा त्रास यापूर्वी कधीच झाला नव्हता. पण तुला मला हे एवढंच सांगायचंय की त्यांच्या अशा वागण्यामुळे तू तुझा कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नकोस. नाही हो, इनफॅक्ट आता ते काय रिॲक्ट होणार आहे हे मी आधीच प्रेडिक्ट करतो. तुला जर हे खूप कठीण जात असेल, म्हणजे त्यांच्या वागण्याचा जर फार त्रास होत असेल तुला, तर आपण एक करू शकतो. तू हे नको प्रोजेक्ट हँडल करूस, आपण हे दाभोळकरांचं प्रोजेक्ट दुसऱ्या कुणाला तरी देऊ. आऊ? नाही नाही जय, तुझ्या कामाबद्दल मला काहीच शंका नाहीये. फक्त दाभोळकरांच्या वागण्याचा तुझ्या कामावर परिणाम होऊ देऊ नकोस, एवढंच मला सांगायचंय. नाही आऊ, जर ते माझ्याशी असं वेगळं काही वागत असतील तर हे काम प्लीज मलाच करू द्या. अरे पण नाही आऊ, ते माझ्यावर नक्की का रागवलेत हे कारण जाणून घ्यायला नको का? आणि ते कारण जाणून घेऊन त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा ना. आऊ, पटतंय मला हे. मला खरं सांग, तुला या सगळ्याचा त्रास होत नाहीये? त्रास होत नाही असं नाही, हा, पण त्यांच्या बोलण्याने मी डिमोरलाइज नक्कीच होत नाही. इनफॅक्ट मी अजून चार्जड अप होतो पुढच्या वेळेस नवीन जोमाने काम करायला. आणि आधी ते राग काढतील, पण एक ना एक दिवस तरी नीट बोलतील, राग विसरतील. त्यामुळे मला त्यांच्यापासून पळायचं नाहीये. अहो, मला फक्त माझं काम करत राहायचं. ठीक आहे, काही हरकत नाही. तुला जर त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असेल तर जरूर कर. फक्त तुला एकच सांगते, त्यांचं वागणं जर फारच त्रासदायक झालं तर ते सगळं सहन करायची काहीही जरूर नाही. हा, कारण तू आपल्या कंपनीचा विचार करून किंवा आऊंनी सांगितलंय म्हणून असा विचार करून सगळं सहन करत राहशील, तसं करू नकोस. कंपनीला क्लायंट जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच तुम्ही लोक महत्वाचे आहात, किंबहुना त्यापेक्षा जास्त. आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारे कमीपणा आलेला मला चालणार नाही. कळतंय तुला मी काय म्हणते ते? हो. हा, बरं मला सांग, तुझं आदितीशी बोलणं झालं का? नाही, मी आता फोन करेन त्यांना. बर, नक्की फोन कर. आज संध्याकाळी मी विचार करते आदितीला भेटून यावं. हा, मग आऊ जाऊया ना आपण. अरे तू येशील? वा, फारच छान. तिचा पत्ता वगैरे? शाहू, मी असल्यावर कशाला हवाय पत्ता तुम्हाला? मला माहितीये घर. तू येतोस जय? नाही नाही, म्हणजे नाही. ओके ओके, ठीक आहे, आपण जाऊया. अगं हो नंदिनी, आदितीच्या जवळपास कुठेतरी माझा मित्र राहतो, त्यालाही भेटून येऊया वेळ मिळाला तर. हा, चालेल? गुड, चालेल. मी येतो. हा.